राजवीर सर, राजवीर सर कुठे गेले असतील राजवीर सर? देवी आई, माझ्या बाबतीत जे काही घडतंय त्याबद्दल मी आधीच खूप अस्वस्थ आहे. मला कळत नाही मी काय करू. राजवीर सर अचानक कुठे गायब झालेत मला कळत नाहीये. देवी आई, मी तुला सांगते, राजवीर सर लवकरात लवकर मला सापडले पाहिजे. त्यांच्या बाबतीत काही वाईट होतं कामध्ये. परत एकदा फोन करून बघते सरांना. अरे वहिनी, काय आलं? बरं झालं गॅरी सर तुम्ही आलात. मी मगाचपासून राजवीर सरांना शोधते पण मला ते कुठे सापडत नाही. तुम्ही काय हाइड अँड सीक खेळताय का? काय म्हणजे मगाशी ब्रो पण तुम्हाला शोधत होता, आता तुम्ही ब्रोला शोधताय. नक्की चाललंय काय? वहिनी, तुम्ही ब्रोला फोन लावता काय? मी फोन करते त्यांना पण त्यांचा फोन स्विच ऑफ येतोय. वहिनी, आपण काय बोलतो, एक काम करू ना, आपण इथे बोलत बसण्यापेक्षा आपण ब्रोला शोधूया काय? हा चालेल, शोधूया वहिनी. गॅरी, तुम्ही दोघं इकडे काय करताय? चला, आपल्याला निघायचंय ना. राजवीर कुठे आहे? चला चला. काय झालं? राजवीरचा विषय निघाल्यावर एकमेकांकडे काय बघताय? मामा, अगं ब्रो बद्दलच बोलतोय, तेच काय कळत नाही. शोधतोय म्हणजे फोन लाव त्याला. अगं मामा, फोन पण लागत नाही ना, काहीच कळत नाही काय झालं. काय सांगतेस तू? असं न सांगता कुठे गेला असेल राजवीर? मलाही तेच कळत नाही. तुला कळत नाही? तूच काहीतरी केलं नाहीस ना? मॅम, असं काय बोलताय? असं काय बोलते म्हणजे? तुला बरोबर कळतंय मी काय बोलते. तुम्हा दोघांमध्ये काही झालं का? तुझ्या विरोधात तो वागला का? तू त्याला काहीतरी बोललीस आणि त्याने ते केलं नाही, असं काही झालंय का तुमच्यात मयुरी? नाही नाही मॅम, असं काहीच झालेलं नाहीये. आमच्यामध्ये कुठलाच वाद नाही झाला आणि मी का दुखवेन सरांना? मला काय माहिती? मला काय विचारतेस? तुला माहिती ना? मयुरी, खरं खरं सांग, राजवीर कुठे आहे? मॅम, मामा, अगं वहिनी पण ब्रोला शोधते ना. आणि तुला जे वाटते ते जर वहिनीने केलं असतं तर मग तिने कशाला शोधला असता ना ब्रोला. एक मिनिट, तू जरा जास्त बोलतोय. सा गप्पा बस. मामा, पण चुकीचं कुठे बोलतोय? हो, चुकीचं बोलतोयस तू. नवरा आहे ना हिचा? काय ग, राजवीर सराफ तुझा नवरा आहे ना? मग तू कुठे गायब झाला माहित नाही? अरे राजवीर काय हेअर क्लिप आहे का? माहित नाही. गायब झाला, कुठे गेला माहित नाही, हे काय उत्तर आहेत? राजवीर सराफ गायब झालाय. मयुरी, कुठे आहे तो? नाही मॅम, मी काय नाही. मयुरी, खरं खरं सांग, तुम्हा दोघांमध्ये वाद झालाय ना? तू त्याला काहीतरी बोललीस म्हणून तो गायब झाला ना? नाही मॅम. काय नाही मॅम? नाही नाही, मी ऐकून नाही घेणार. हे बघ मयुरी, मला तुम्हा नवरा बायकोंमध्ये इंटरफिअर करायचं नाही, पण राजवीर कुठे आहे हे मला कळायलाच हवं. जर त्याचं काही बरं वाईट झालं ना, तर मग तू आहे आणि मी. मॅम, काय काय झालंय? राजवीर गायब झाला. गायब झालाय? असं कसं गायब झाला? या मयुरीनेच काहीतरी केलं असणार. नाही, मी काय म्हणतो यामिनी मॅम, नाही, तू काही म्हणू नकोस. तू काही बोलल्याने माझं मत बदलणार नाही. मॅम तुम्ही शांत व्हा जरा.
वहिनी मला सांगा तो किती वेळ सापडत नाहीये. आम्ही पूजा करत होतो, मी मंदिरात होते, त्यांचा मला फोन आला. नंतर त्यांनी मला फोन केला म्हणून मी पण खाली आले. खाली येऊन त्यांना बघते तर कुठे सापडतच नव्हते ते, म्हणून मी त्यांना हाका मारला. मी ह्या साईडला पण बघितलं, त्या साईडला पण जाऊन बघितलं, मंदिराच्या मागच्या बाजूला पण बघितलं, पण सर कुठेच सापडत नाहीये. मला कळत नाही मी काय करू. तर मी त्यांना फोन पण ट्राय करते, त्यांचा फोन पण स्विच ऑफ येतो. आधी लागत होता पण ते उचलत नाही. ओके 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 वहिनी तुम्ही शांत व्हा, काही होणार नाही. आपण एक काम करू, आपण पोलीस स्टेशनला जाऊया, ठीक आहे? पोलीस स्टेशन. चला या तुम्ही या. चल गॅरी ये. सर या मिसेस मयुरी सराफ यांचे मिस्टर गायब आहेत सर. हा त्यांचा फोटो. काल किती वाजल्यापासून गायब झालेत? नाही, काल नाही, आज सकाळपासून. काय? मी तुम्हाला बोलले ना, आम्ही मंदिरात पूजा करत होतो आणि तिथून मग त्यांना फोन आला म्हणून ते खाली गेले आणि नंतर मग अचानक मी. एक मिनिट, म्हणजे तुम्ही ही जी घटना सांगताय ती आज सकाळची आहेत? हो. म्हणजे या घटनेला अजून 24 तास झालेले नाहीयेत. मग हे बघा मॅडम, माणूस गायब होऊन 24 तास होत नाहीत तोपर्यंत आम्ही रितसर तक्रार घेऊ शकत नाही. तुम्ही घरी जा, रात्रीपर्यंत वाट बघा. परत आले तर ठीकच आहे, नाहीतर उद्या येऊन तक्रार करा. इन्स्पेक्टर साहेब काय बोलताय तुम्ही? माझे मिस्टर अचानक गायब झाले. त्यांच्या बाबतीत कधी काही होऊ शकतं. तुम्ही त्यांच्या सुरक्षेचा विचार करून आधी त्यांचा तपास चालू करा आणि प्लीज माझी कंप्लेंट नोंदवून घ्या. हे बघा मॅडम, आम्ही जे काही समजावून सांगायचंय ते सांगितलंय. तुम्ही या, जा प्लीज. कोण हरवलाय कळतंय ना? राजवीर सराफ, माझा मुलगा, तो हरवलाय. मी यामिनी सराफ, सराफ ज्वेलर्सची मालकी. हो, आलं लक्षात. तुम्ही उभ्या का? बसा ना. नाही इन्स्पेक्टर साहेब, मी बसायला नाही, मी माझ्या मुलाला शोधायला आले. त्याच्याबद्दल तुम्ही रिपोर्ट उद्या नोंदवायला या असं सांगताय नाही ना? तो माझा मुलगा आहे राजवीर सराफ. काही काळजी करू नका, आम्ही तक्रारी नोंदवून घेतो आणि तपासही सुरू करतो. हवालदार, यांची तक्रार नोंदवून घ्या. गॅरी, गॅरी तुझ्या ब्रो बद्दल आज जे काही घडलं ना ते सगळं त्यांना सांग. हा मामा. सगळं सांग. राजवीर, राजवीर कुठे आहेस तू? कुठे सोडून गेला तुझ्या आईला? तुझी मम्मा आता कुठे जाणार? कुठे शोधणार तुला? राजवीर. हे बघा, राजवीर सराफ शेवटचे कोणाला भेटले काही आठवतंय का? मॅडम, तुम्हाला काही आठवतंय का? यामिनी नाही. इन्स्पेक्टर साहेब, मी तुम्हाला म्हटलं ना मगाशी, आम्ही सकाळी पूजा करत होतो मंदिरात, तेव्हा यामिनी मॅम सरांना बोलवण्यासाठी आल्या होत्या कारण त्यांना बिझनेसचा एक महत्वाचा कॉल आला होता. त्यानंतर सर यामिनी मॅम सोबतच खाली गेले आणि त्यानंतर तिथून सर गायब झाले. मॅम, राजवीर सर शेवटचे तुमच्या सोबतच होते ना? बिझनेसचा कॉल आला होता म्हणून तुम्हीच त्यांना घेऊन गेला होतात ना? तुम्हाला माहिती असेल ना सर कुठे ते? बोला ना यामिनी मॅम. सर कुठे आहेत? तुम्हाला काहीतरी कल्पना असेल.
यामिनी मॅम बोला ना. काय बोललीस तू? कोणाबद्दल बोलतेस? तुला कळतंय तू काय बोलतेस ते? अगं, माझा मुलगा आहे तो. आई आहे मी त्याची. तळ हाताच्या फोडासारखं जपलंय मी त्याला. आणि तू माझ्यावर आरोप करतेस? नाही मॅम. काय नाही मॅम? हेच जर मी तुला विचारलं तर कुठे आहे माझा राजवीर? पत्नी आहेस ना तू त्याची? देवळात तो कोणाबरोबर होता? तुझ्या बरोबर ना? तुझ्या बरोबर पूजा करत होता ना? तुला मदत करत होता, तुझ्या अवतीभवती फिरत होता. सगळे होते देवळात, सगळ्यांनी पाहिलं. मग तू सांग ना मला, माझा राजवीर कुठे आहे? कुठे आहे माझा राजवीर? इन्स्पेक्टर साहेब, हो, हिने माझ्या मुलाला प्रेमात पाडली. हिची लायकी नसताना आम्ही दोघांचं लग्न लावून दिलं. एवढं होऊनही तुझं समाधान नाही झालं? माझ्या मुलाला गायब केलंस, त्याचं काहीतरी बरं वाईट करून आता पोलीस स्टेशनला आली निर्लज्जासारखी. नाही मॅम. यामिनी मॅम काय बोलताय हो तुम्ही? अरे आर्यन, अम्मा वहिनी कशाला करेल ना ब्रोच्या बाबतीत असं काय? म्हणजे ही मुलगी माझ्यावर आरोप करते सगळ्यांसमोर, त्याचं तुला काही वाटत नाही? पण मी तिला बोलले त्याचं तुला वाईट वाटतंय? मॅम हे बघा, या सगळ्या घरातल्या खासगी गोष्टी आहेत, त्या पोलिसांसमोर नको. बरोबर आहे तुझं आर्यन. आजकाल दुःख व्यक्त करण्यासाठी पण काळ वेळ पाहावा लागतो. पण मी काय करू रे? माझं आईचं काळीज आहे. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझा मुलगा गमावलाय. इन्स्पेक्टर साहेब, माझा राजवीर होता म्हणून मी जगत होते. आता तोच नाही तर मी जगून काय करू? कोणासाठी जगू? तुमचा कोणाचाही माझ्यावर विश्वास नाहीये ना? ठीक आहे, आता काय, माझा सख्खा मुलगा, माझ्या सख्ख्या मुलाचाच माझ्यावर विश्वास नाहीये म्हटल्यावर. मम्मा तसं नाही गॅरी, ठीक आहे. मम्मा मम्मा तसं तसं नाही. नाही, तू काही बोलू नकोस. पण इन्स्पेक्टर साहेब, समजा जर मी मेले तर तुम्ही माझ्या बोलण्यात विश्वास ठेवाल? हा, माझ्या राजवीरला शोधाल ना? माझा राजवीर हरवलाय. तुम्ही शोधा ताई, तुम्ही शोधा, माझ्या राजवीरला शोधा. माझा मुलगा आहे तो. दादा, तुम्ही पण जा, माझ्या राजवीरला शोधा. हा, तो सुखी राहायला पाहिजे. हा, माझ्या राजवीरला जर खबर मिळाली ना की मी मेले, तर माझा राजवीर नक्की शोधत पळत येईल. मी मरायला हवं इन्स्पेक्टर साहेब, मी मरायला हवं. मी मेले तर राजवीर परत येणार. मी मरायला हवं. मी मरायला, मी जीव देणार. मी जीव देणार. मम्मा मम्मा तू काय करते? नाही गॅरी, थांब. तुम्ही पण तिकडेच थांबा. कुणी यायचं नाही. मम्मा मी जीव देणार माझ्या राजवीरसाठी. मम्मा हे काय करते? मम्मा हे नको. मॅम असं काय करताय? असं काही करू नका प्लीज. मॅडम प्लीज तुम्ही असं काही करू नका, नाहीतर आम्हाला तुमच्यावरती कायदेशीर कारवाई करावी लागेल. हा, मग मी मेल्यानंतर माझ्यावर कायदेशीर कारवाई करा, पण मला जीव द्यावा लागेल. मम्मी, मम्मा असं नको करू. मम्मा मॅडम प्लीज असं करू नका, आम्ही तपास सुरू ठेवतो. माझ्या राजवीरसाठी मला जीव द्यावा लागेल. मी खाणार. किती नाटकी बाई आहे. हिच्या बाबतीत काय करायचं तेच कळत नाही. प्लीज थांबा.
मम्मा मम्मा तू बस आधी शांत हो मम्मा. आर्यन, तरी तू आत्ता मला वाचवलं असलंस ना तरी हे संपलं नाही. संपलं नाहीये, हे संपलेलं नाहीये. हिच्यामुळे गायब झालाय ना माझा मुलगा. तर आज मी सगळ्यांसमोर सांगते, जोवर माझा राजवीर सापडत नाही तोवर हिला मी माझ्या घरात पाऊल ठेवू देणार नाही. काय बोलताय? पाऊल ठेवायचं नाही माझ्या घरात. आणि जर तू पाऊल ठेवलंस तर कमिशनर साहेब नमस्कार, यामिनी सराफ बोलते. थँक गॉड माझा फोन तुमच्याकडे सेव्ह. माझा मुलगा राजवीर सराफ गायब आहे. नाही, त्याला शोधण्यासाठी नाही, या केसचा तपास फार पुढे जाता कामा नये हे सांगायला फोन केलाय मी तुम्हाला. मी काय म्हणते लक्षात येत आहे ना तुमच्या? गुड. वहिनी तुम्ही काय जास्त टेन्शन घेऊ नका. आपल्याला फुल विश्वास आहे ब्रो परत येणार. आतमध्ये मम्मा काय बोलली जास्त दिलला लावून घेऊ नका. आपण स्वतः तिच्याशी बोलणार आणि तिला समजवणार. यातनं काय सोल्युशन निघतं का ते पण बघणार. वहिनी येऊ मी? मयूर वहिनी, वहिनी तुम्ही काही काळजी करू नका. मी इन्स्पेक्टर साहेब मी ना तुम्हाला पुन्हा एकदा सांगते नक्की काय झालं होतं. सॉरी मी तुम्हाला सारखं त्रास देते, पण मला राजवीर सरांबद्दल तुमच्याशी बोलायचं आहे. हो, त्या केस बद्दल आधीच आम्ही सगळं समजून घेतलंय. आता अजून काय बोलायचंय? अहो इन्स्पेक्टर साहेब ऐका ना, मंदिरात पूजेच्या वेळी नक्की काय घडलं होतं हे मी तुम्हाला सविस्तर सांगते, माझं फक्त एकदा ऐकून घ्या. हो, पण त्या विषयावरती आपण सविस्तर बोललोय ना. इन्स्पेक्टर साहेब ऐका ना, मी तुम्हाला सगळी माहिती देते. कदाचित माझ्याकडून काही राहिलं असेल आणि तुम्हाला एखादी नवीन माहिती मिळू शकते, म्हणजे तुम्ही राजवीर सरांना लवकरात लवकर शोधू शकता. प्लीज. अरे या मयुरीचं काय चाललंय? ही पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायला लागली तर पोलिसांना माझ्यापर्यंत पोहोचायला जरा सुद्धा वेळ लागणार नाही. वहिनी वहिनी काय म्हणतो इकडे? प्लीज 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 ऐका. आपल्याला शक्य तितकी सगळी माहिती आपण दिली आहे राजवीर बद्दल. आता अजून काही सांगितलं ना तर त्यांच्या कामात इंटरफेअर केल्यासारखं होतं. वहिनी बरं झालं तुम्हीच बोललात, तर आमच्या बोलल्यावरती यांनी विश्वास ठेवला नसता. सॉरी साहेब, पण मला तुम्हाला परत एकदा सांगायचंय, जे काही घडलं ना ते तुम्हाला मी परत एकदा सांगते. प्लीज प्लीज तेवढं माझं ऐकून घ्या. जय हिंद सर. इन्स्पेक्टर राजवीर सराफची केस तुमच्याकडे आली आहे का? हो सर.
हे बघा आपल्या डिपार्टमेंटसाठी खूपच सेन्सिटिव्ह केस कुणाकडे कसलीच इन्फॉर्मेशन गेली नाही पाहिजे. हो सर. या केसच्या बाबतीत कोणाला फार एटेंड करू नका. इट्स माय ऑर्डर. येस सर. इन्स्पेक्टर साहेब तर मी काय म्हणत होते प्लीज तुम्ही काही बोलू नका. आम्हाला आमचं काम करू द्या. जा तुम्ही. अहो पण मी काय म्हणते मला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? सॉरी सॉरी सर सर सॉरी सॉरी. वहिनी ते म्हणतात तर आपण निघूया प्लीज. अहो पण हा राजवीर सरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे. जर इन्स्पेक्टर साहेब काय म्हणतात हे महत्वाचं आहे तर मला काय वाटतं ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. पण वहिनी ते त्यांचं अजिबात नाही. जोपर्यंत मला राजवीर सरांबद्दल काही माहिती कळत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही. ठीक आहे आता तुम्ही ठरवलंच आहे तर मी काय बोलणार. मी थांबतो तुमच्या बरोबर इथे.